अंगणवाडी सेविका यांनी लेक लाडकी या योजनेसाठी फॉर्म भरताना अंगणवाडी सेविका यांनी काय माहिती भरायचे, पोचपावतीमध्ये कशी माहिती भरायचे आणि प्रवेशिका यांनी कशी माहिती भरायचे आणि लेक लाडकी या योजनेसाठी दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर अर्ज कसे फिलअप करायचं ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं दुसऱ्या हप्त्यासाठी आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रवेशिका यांच्यासाठी भरवायची माहिती. तर हे बघा, प्रवेशिका यांनी भरवायची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. या पेजवरती प्रवेशिकांची माहिती भरायचं आहे आणि या पेजवरती लाभार्थीची अंगणवाडी सेविका यांनी द्यायची पोचपावतीची माहिती या ठिकाणी भरायची आहे. चला तर आपण सुरुवातीपासून पाहू. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन दिसत असेल. आता दुसऱ्या हप्त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर बघा, फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र ही PDF कुठून डाउनलोड करायचं तेही मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दुसऱ्या हप्त्यासाठी आपण अर्ज करत आहोत. तर दुसरा हप्ता सिलेक्ट करायचं आहे. नंतर वैयक्तिक माहिती या ठिकाणी फिलअप करायचं आहे. लाभार्थ्यांचे तपशील, पहिलं पत्ते आणि दुसरं पत्ते आणि जुळं पत्ते. तर दुसरं पत्ते हे टिक करून द्यायचं आहे आणि लाभार्थ्यांचं नाव या ठिकाणी आधारवर जसं दिलं आहे तसंच या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आधार क्रमांक फिलअप करायचं आहे. तिसरा मुद्दा आहे लाभार्थ्यांच्या पालकांचं, आई वडिलांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आधार क्रमांक फिलअप करायचे, मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे, ईमेल ID फिलअप करायचे. या पद्धतीने फिलअप करायचे. आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडायचे. तुम्हाला सध्याच्या निवासीचा पत्ता आपल्याला सर्व डिटेलमध्ये फिलअप करायचं. इमारत सदनिका क्रमांक सुद्धा द्यायचा आपल्याला. रोड लाईन, कोणत्या रोडला तुमचं गाव आहे, क्षेत्र परिसर कोणता आहे, गाव शहर नाव लिहायचं, पोस्ट ऑफिस द्यायचं, तालुका जिल्हा आणि पिनकोड आपल्या आधारवरती असतो तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि करंटली चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. चौथा मुद्दा आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत पत्त्याची संख्या सुद्धा द्यायचे. पाचवा अर्ज करते हा आहे पहिल्या पत्त्यासाठी, दुसऱ्या पत्त्यासाठी आणि जुळ्या पत्त्यासाठी. तर दुसऱ्या या ऑप्शनवरती फक्त टिक करून द्यायचे आणि टिप सुद्धा देण्यात आले. पहिल्या पत्त्यासाठी, तिसऱ्या पत्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सहावा पॉईंट आहे बँक तपशील. आता बँक तपशील द्यायचं. बँक तपशील आपल्याला देताना या ठिकाणी कोणकोणती माहिती भरायची तर बघा, या ठिकाणी बँक खाते क्रमांक द्यायचे, बँक IFSC कोड पासबुकवरती असतो तो बँक IFSC कोड व्यवस्थित फिलअप करायचं. बँक शाखेचं नाव द्यायचं आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. या पद्धतीने हे ॲप्लिकेशन आपल्याला फिलअप करायचे. नंतर सातवा पॉईंट आहे लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. तर दुसऱ्या पत्त्यासाठी आपण दुसरा पत्ता हा सिलेक्ट करायचा. नंतर 8 नंबरचा आहे प्रतिज्ञापत्र आहे. मी याद्वारे प्रमाणित करते की वरील प्रमाण नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्या मी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील. दिनांक लिहायचं, ठिकाण लिहायचं, लाभार्थ्यांचं पालकाचं सोक्षीच्या हाताच्या डावा अंगठ्याची निशाणी सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे नावासहित. आता अर्जासोबत दुसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा आपल्याला कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत तर बघा, लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्यास तहसीलदार सक्षम अधिकाऱ्यांचे यांचा दाखला या दोघांपैकी. तिसरं लाभार्थी आधार कार्डची छायांकित प्रत जोडायचे, पालकांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड पिवळा केसरी, मतदान ओळखपत्र, संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेच्या बोनाफाईड सुद्धा जोडायचे. 9 नंबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पहिल्या पत्त्यासाठी, तिसऱ्या पत्त्यासाठी आणि दुसऱ्या पत्त्यासाठी. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सुद्धा जोडायचं आहे. तर हे झालं. नंतर आपल्याला तर अंगणवाडी सेविका यांनी भरवायची माहिती, कोणकोणती माहिती कशी भरायची अंगणवाडी सेविका यांनी ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे तेही हे व्हिडिओ बघून माहिती भरू शकतात. ज्यांना समजत नसेल, ज्यांनी समजलं नसेल त्यांनी कसं भरायचं. तर बघा, अंगणवाडी सेविकेचं नाव, अंगणवाडी सेविकेचा मोबाईल क्रमांक, अंगणवाडी केंद्राचं नाव, अंगणवाडी कोड क्रमांक, अंगणवाडी केंद्रात लाभार्थी नोंदणी केलेला दिनांक, गावाचं नाव, शहराचं नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड असं या ठिकाणी
फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला सलग कागदपत्राची तपासणी यादी. आता कागदपत्र तपासणी यादी आहे. ज्या लाभार्थ्यांनी तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट केलं तुमच्याकडे, तर आपल्याला या ठिकाणी फक्त होय किंवा नाही जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटसमोर या ठिकाणी बॉक्स देण्यात आले, त्या बॉक्सवरती टिक करायचं आहे. जे डॉक्युमेंट लागू नसतील त्या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्हाला 3ऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये लागू नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अंगणवाडी सेविका यांनी सादर अर्जाची दिनांक सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे. दिनांक लिहायचं आहे. अंगणवाडी ठिकाण आपल्याला आपलं ठिकाण या ठिकाणी गावाचं नाव लिहायचं आहे. अंगणवाडी सेविका यांचं स्वाक्षरी व सेविकेचं नावसुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. आता परिवीक्षिका यांनी भरायची माहिती. परिवीक्षिका आणि सेविका. आता परिवीक्षिकांसाठी काय काय माहिती या ठिकाणी जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करणार आहे तेव्हा ते व्हेरीफाय करताना परिवीक्षिका यांची ती माहिती भरून देणार आहेत. तर ती माहिती असेल बघा, परिवीक्षिका यांचं नाव असेल, फॉर्म दिलेल्या माहिती पडताळणी केली आहे, हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे असं असेल, दिनांक, बिट कोड, ठिकाण आणि परिवीक्षिका यांचं नाव आणि स्वाक्षरीसहित हे परिवीक्षिका भरून देणार आहेत. नंतर आपल्याला जे लाभार्थी आपल्याकडे अर्ज सबमिट करतील सेविकाकडे, तर आपल्याला या ठिकाणी सेविकांनी काय काय भरून द्यायचं आहे. तर बघा, पहिल्या हप्त्यासाठी, दुसऱ्या हप्त्यासाठी आपण अर्ज केला आहे ते लाभार्थ्यांनी, तर मग काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकांचं नाव, अंगणवाडी केंद्र क्रमांक, गाव व शहराचं नाव, तालुका, जिल्हा आणि या ठिकाणी लाभार्थ्यांचं नाव, दिनांक, रोज चेकलिस्टनुसार कागदपत्रसह फॉर्म सादर केला आहे रोजी, दिनांक, ठिकाण आणि अंगणवाडी सेविका यांचे नाव व स्वाक्षरी या ठिकाणी फिलअप करायचं आहे. म्हणजे हे आता जे लाभार्थी अर्ज सबमिट करतील त्यांना हे पोचपावती द्यावं लागणार आहे. ही पावती घ्यायची लाभार्थ्यांनी डायरेक्टली तुम्ही ॲप्लिकेशन देऊन डायरेक्टली तुम्ही पावती घेत नसेल तर ही पावती घ्यायची. पावती घेतल्यानंतर तुम्हाला सबूत असेल तुमच्याकडे की तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे. जर आपल्याला दुसऱ्या हप्त्यासाठी काही प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे ही एक पावती असेल, पोचपावती असेल आपल्याकडे, तर मग ही पावतीसुद्धा आपण त्यांना दाखवून आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी चौकशी करू शकतो. तर या पद्धतीने हे लेक लाडकी या योजनेसाठी दुसऱ्या हप्त्यासाठी आपण अर्ज करू शकतो. आता ही PDF, या अर्जाची PDF कुठून डाउनलोड करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करू शकता. जर ही PDF डाउनलोड झाली नाही तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केलं नसेल म्हणून ही PDF डाउनलोड होणार नाही. जर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केला असेल, डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक केलं तर लगेच एका मिलीसेकंदमध्ये हा लेक लाडकी या योजनेचा फॉर्म डाउनलोड तुम्हाला करता येणार आहे. जास्तीत जास्त आपल्या जे लाभार्थी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ते प्रिंट आउट काढतील आणि सर्व डिटेल फिलअप करून ते डायरेक्टली ॲप्लिकेशन सबमिट करू शकतात. धन्यवाद.